जिने सुंदर जग आपल्याला दाखवलं. बघा, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जर तुम्हाला साप दिसला तर तुम्ही काय करतात? मारून टाकतात ना. आणि शिवजींच्या मंदिरात गेल्यानंतर त्या नकली सापाची इतकी पूजा करतात, त्याला दूध वाहून 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 पार येडं करून सोडतात. खऱ्या गोष्टींची किंमत आहे का तुम्हाला? खऱ्या सापाला तुम्ही पाणी पाजतात, दूध पाजतात? नाही पाजत. उंदीर जर दिसला महिला मंडळ काय करतात तुम्ही? मारून टाकतात ना. आणि आपल्या सर्वांचे आराध्य दैवत असलेल्या बाप्पांच्या मंदिरात गेल्यानंतर त्या नकली जो उंदीर असतो त्या दगडाची तुम्ही पूजा करता. म्हणजे जे सत्य आहे ते आपल्याला पचत नाही, जे खोटं आहे ते आपल्याला सत्य वाटतं. आणि जोपर्यंत आपले आई वडील असतात तोपर्यंत आपण त्यांचे नमस्कार कधीच करत नाही. आणि एकदा का ते वारले, त्यांच्या फोटो समोर रोज अगरबत्ती, रोज दिवा नाही अर्थ असेल ना. जोपर्यंत आई वडील आहेत ना तोपर्यंत त्यांची किंमत करायला शिका. एकदा गेले ना, कोणीच तुमच्या सोबत नाही हो, तेच तुमच्या सोबत आहे. म्हणून जोपर्यंत आहे तोपर्यंत त्यांची कदर करा. आणि अशाच प्रकारे ध्रुव आपल्या सोनिती आईकडे गेलेला आहे. आणि सोनिती आईला म्हणतोय, का आई काय म्हणते ती सुरुची आई? भगवंताची तपश्चर्या करण्यासाठी वनात जा, आणि वनात गेल्यानंतर माझ्या पोटी जन्म घे आणि राजगादीवर बस, असं सुरुची आई सांगते. काय ग, हे मला नाही समजलं, सांगतेस का तू? तेव्हा सोनिती आई म्हणाली, अरे बाळा बस, मी सांगते तुला सुरुची आई काय सांगते ते. सुरुची आईचं सांगते की भगवंताला जर प्राप्त करायचं असेल ना तर वनात जावं लागेल, आणि वनात गेल्यानंतर तुला भगवंत प्राप्त होते. काय चुकीचं सांगितलं रे सुरुची आईने? सगळं तर चांगलंच सांगितलं. बाळा, तू तपश्चर्या करण्यासाठी वनात जा आणि भगवंताला प्राप्त करून घे. 5 ते 6 वर्षाचा ध्रुवला तपश्चर्या म्हणजे एक गार्डन वाटलं की त्या गार्डन मध्ये गेल्यानंतर आपल्याला आनंद मिळेल. सोनिती आईला नमस्कार केला आणि सांगितलं, आई मी भगवंताची तपश्चर्या करण्यासाठी वनात जातोय ग. आई म्हणाली, जा आणि भगवंताला प्राप्त करून घे. आई असावी तर अशी, नाहीतर काही आताची परिस्थिती इतकी वाईट आहे, आपल्या मुलं धार्मिक क्षेत्रात पडताय. हे काही आई वडिलांना लाज वाटते याची, की आमचा मुलगा देवाजवळ शुभम करुती म्हणतोय, हे 4 चौघात सांगायला आता आई वडिलांना लाज वाटते. काय लाज वाटू द्यायची हो? धर्म जर तुम्ही रक्षण केलं तर धर्म तुमचं रक्षण करेल. धर्माचं रक्षण करा, तेव्हाच धर्म तुमचं रक्षण करेल. आणि सोनिती आईने तेच सांगितलं, धर्माचं रक्षण कर, भगवंताची तपश्चर्या कर आणि लवकरात लवकर भगवंताला प्रसन्न करून. आईचा नमस्कार केला, सुंदर असं वस्त्र परिधान केलं आणि भगवंताची तपश्चर्या करण्यासाठी हा ध्रुव आता वनात जातोय. आणि मुखामध्ये भगवंताचं नामस्मरण आहे. नारद मुनींनी हे सर्व चित्र स्वर्गातून बघितलं आणि ज्यांचं नेहमी वाणीवर व विणेवर भगवंताचं नामस्मरण असतं अशा आमच्या नारद मुनींचं आगमन झालेलं आहे. नारायण 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 श्रीमन नारायण नारायण नारायण.